बघू शकता तुम्ही, फायनली आपला राजा आता आकार घेणार आहे. हे आहे आपल्या. फक्त आता एकच वाट बघायची आहे आपल्याला की अरुणदाच्या वर्कशॉपमधून पहिलं आगमन कधी होतं आहे. कारण हा चिखल बघून आणि ही जागा बघून वाटत नाही की आगमन साधा असेल. तो चलिए शुरू करते हैं. तर जय गणेश मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलला स्वागत आहे. तर आज आपण जाणार आहोत परत चिंचपोकलीला. कारण उद्या चिंचपोकलीच्या चिंतामणीचा पाटपूजन आहे. परेलच्या राजाचा पण पाटपूजन आहे. तर आपण आज जाऊ, तिथं बघू कशी तयारी चालली ती. आणि कोणी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण आपले आता 10,000 सबस्क्राईब पूर्ण होणार आहेत. 30च सबस्क्राईब बाकी आहेत, तर लवकर सबस्क्राईब करा. तर चला आपण जाऊ आता चिंचपोकलीला. लेट्स गो. तुम्हाला एक या टोपीच्या मागचा राज दाखवतो. हसू नका बस, कारण गेले 1 महिना मी यार ही टकलीच घेऊन फिरते. आता ही टकली घेऊनच आपण चिंचपोकलीला जायचं आहे. तर चला. फायनली आपण पोचलो चिंचपोकलीला. बघू शकता ब्रिज. तर तुम्ही आता बघा, आपल्या चिंचपोकलीच्या चिंतामणीची पाटपूजा उद्या आहे. ती तयारी चालली आहे एकदम जोरात. जाऊन पण दाखवतो, त्याआधी तुम्ही वरतूनच बघा कशी तयारी चालली ती. उद्या संध्याकाळी 4 वाजता पाटपूजन आहे. सगळ्यांनी नक्की या उद्या. मागच्या वर्षीसारखीच आपली चिंचपोकली नगरी उद्या गाजणार आहे. तर तुम्ही सगळ्यांनी नक्की या. आपल्यासमोर आहे आता आपल्या राजाची ट्रॉली आहे, ती तुम्हाला दाखवतो. आणि आता आपण खाली आलोत, एकदम जवळून तुम्हाला ट्रॉली दाखवणार आहे. तर तुम्ही बघा. ही आहे आपल्या चिंचपोकलीच्या चिंतामणीची ट्रॉली आहे. बघू शकता, कलर काम केलं आहे कालच. उद्या ठीक सायंकाळी इथं 5 वाजता रूल आहे आणि ऑफिशियल पेजवर 4 वाजता टाकलं आहे वाटतं. बघू शकता. हर पावसात इथं काम चालू आहे. आणि कारण आजची एकच रात्र बाकी आहे. उद्या पाटपूजन आहे म्हणून पाऊस पाणी काय नाही बघत. बघा, पूर्ण वरती बसून काम चालू आहे. चिंचपोकलीच्या चिंतामणीचा आज एवढाच अपडेट होता. तुम्ही बघू शकता. तयारी तशी चालली आहे, कारण उद्या पाटपूजन आहे, सगळ्या माहितीच असेल. तर उद्या या. आता आपण जाऊ लालबागच्या राजाच्या तिथे दर्शन घेऊ. आणि तिथला पण काय अपडेट आहे ते तुम्हाला दाखवतो, किती तयारी झाली ती. तर चला आपण जाऊ तिकडे. लेट्स गो. पाऊस पण नेमका झाला आहे. सकाळपासून काही पाऊस नव्हता, आता नेमका झाला. बघ, पण आता पोचलो लालबागच्या राजाच्या इथे. तिथं 30% तयारी झालीच. तुम्हाला दाखवतो, जर आतमध्ये व्हिडिओ काढून दिली तर काढतो व्हिडिओ. जाऊ आपण बघा. पण आलो जवळ आता, तर बघू आतमध्ये. तुम्ही बघू शकता फायनली आपल्या राजाला आकार द्यायला सुरुवात झाली वाटतं. तयारी तशी झाली बऱ्यापैकी. राजाला आकार घ्यायला सुरुवात केली राजाने पण. बघू शकता तुम्ही,
फायनली आपला राजा आता आकार घेणार आहे. तो आपल्या समोर आहे, तो आपला राजाचा दरबार आहे, गेट आहे मेन. आणि इथं आपला राजा तयार होतो. तयारी एकदम एकदम क्लास चालू आहे, क्लास जोरदार. आता मी तुम्हाला दाखवणार आहे राजाचा आपल्या मेन जो गेट आहे आपला राजा तिथून आतमध्ये येतो. आपण आहोत लालबागच्या राजाच्या मेन एंट्री जवळ. तिथून आपला लालबागचा राजा बाहेर येतो. तुम्हाला दाखवतो अजून किती तयारी चालू झाली ती बघू शकता. हे जे आहे ती सगळी तयारी करतात, रात्रंदिवस मेहनत करते ती. आणि हे आपला राजाचा दरबार आहे, मेन गेट. इथूनच आपला राजा बाहेर येतो. मध्ये पण खूप तयारी झाली. पहिल्यांदाच एकदम आतमध्ये जाऊन बघितलं आहे की कशी तयारी चालू झाली ती. वरावून भाषासारखी बसली आहेत. यावर्षी कसा डेकोरेशन असेल काय सांगू नाही शकत, पण बघायला नक्कीच मजा येणार आहे. लालबागच्या राजाचा पण आता एवढाच अपडेट होता. आता आपण जाऊ गणसंकुलला, कारण रविवारी आपल्या सुरतच्या सम्राटचं आगमन आहे. तो पण तुम्ही बघायला या. सकाळी 11 वाजता आगमन होणार आहे. तर आपण जाऊ तिथे. आता त्याच्यानंतर आपण अरुणदाच्या वर्कशॉपला जाऊ. तिथे बघू किती मूर्त्या तयार झाल्यात त्या. तर चला आपण जाऊ आता, लेट्स गो. आपल्या गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठी काही सामान लागत असेल तर तुम्ही इकडे नक्की या. आणि उद्या तेजुगाळ्याच्या महाराजाचं पण पाठपूजन आहे, बघू शकता. इथं पण तयारी चालू झाली आहे. उद्या 3-4 पाठपूजन आहेत एकदाच. परेलचा राजा, परत आपला तेजुगाळ्याचा, परत चिंचपोकलीच्या चिंतामणीचं पण पाठपूजन आहे. सगळीकडे नक्कीच भेट द्या. 5-5 मिनटं थांबा आणि भेट द्या. गणसंकुलला जायच्या आधी आपण गणेश गल्लीत जाऊ, म्हणजेच मुंबईच्या राजाच्या तिथे जाऊ. बघू तिथली तयारी कशी चालू झाली ती. तर चला, आपल्या समोरच आहे, इकडे आपल्याला जायचं आहे. तर जाऊ लगेच, बघू कशी तयारी चालू झाली, तुम्हाला पण दाखवतो. तर आता आपण आलो गणेश गल्लीमध्ये. तर इथे पण तयारी तशी चालू झाली, कारण आता 29 तारखेला पण आपल्या मुंबईच्या राजाचा पाठपूजन आहे. तर इथे पण नक्की या. मागच्या वर्षीची पण व्हिडिओ टाकतो इथे मी, असली तर टाकतो, नाही तर मग नाही टाकणार. इथे नक्की या, कारण इथे चिखल बघा, ह्या चिखलात सगळी नाचतात. इथे मग राडा होतं. इथे पण नक्की या, कारण मुंबईचा राजा आहे 22 फूटवाला. ती तयारी बघू शकता तुम्ही. मुंबईचा राजा पण तिथल्या तिथेच बनतो आणि लालबागचा राजा पण तिथल्या तिथेच बनतो. हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. यांचं आगमन नाही होत, फक्त विसर्जन तेवढंच होतं, बघू शकता. इथला पाठपूजन 29 तारखेला आहे, म्हणून यांना काय एवढी घाई नाही. पण चिंचपोकलीचा चिंतामणीचा उद्या पाठपूजन आहे, तिथे नक्की या. आणि ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, अजून पुढे तुम्हाला अपडेट देतो. आपण आता जाणार आहोत अरुणदाच्या वर्कशॉपमध्ये. त्याच्या आधी गणसंकुलला जाऊ, तिथे बघू कसं काय ते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब पण नक्की करा, कारण आता 10,000 सबस्क्राईब होणार आहेत पूर्ण. तर चला, आता आपण जाऊ गणसंकुलला, लेट्स गो. गणसंकुलमधून आता आपण बाहेर निघालो, कारण अजून तिथं मूर्त्याच तयार होत आहेत, म्हणून आपण काही व्हिडिओ काढले नाही. तर आता आपण जाऊ अरुणदाच्या वर्कशॉपमध्ये. आता आपण आहोत गणसंकुलच्या गेटच्या इथे बाहेर, बघू शकता तुम्ही. तर अरुणदाच्या वर्कशॉपची आपण तिथे शेवट करू, पण तिथं आपल्याला नक्कीच काय ना काहीतरी भारी बघायला भेटणार आहे. तर तो पण व्हिडिओ बघत राहा. जवळच आलो आता आपण जाऊ, बघू काय भेटते काय. आणि तसंच परत आपण गणसंकुलला येऊ, कारण तिथे घरगुती मूर्त्या
खूप भारी भारी बनवल्या आहेत. बॅलेन्सिंग मूर्ती आहेत, छोट्या एकदम भारी भारी आहेत, बघायला वाटतात त्या. तिथंच थांबणार होतो, पण आपल्याला आता अरुंदाच्या वर्कशॉपला जायचं आहे म्हणून निघालोत. गुटकं गेले लागतं आहे, तेवढं फास्ट बोलते मी. असे चला, नवीन आहे, समजून घ्या. लेट्स गो. पोचलो आता दादाच्या वर्कशॉपच्या बाहेर. बघू शकता तिथे 2 ट्रॉल्या आहेत. आपण आतमध्ये जाऊन बघू, जर व्हिडिओ काढून दिली तर काढू, नाहीतर मग रिटर्न. चला जाऊ, आपण बघू. आतमध्ये काही एंट्री जायला नाही आहे, म्हणून आपण बाहेरूनच आलो आहे. फक्त आता एकच वाट बघायची आहे आपल्याला की अरुंदाच्या वर्कशॉपमधून पहिलं आगमन कधी होतं आहे. कारण हा चिखल बघून आणि ही जागा बघून वाटत नाही की आगमन साधा असेल. खूपच अशा मूर्त्या तयार होत आहेत आतमध्ये अजून. बॅलेन्सिंग मूर्ती पण यावर्षी नक्कीच असणार, कारण समोर होती ती वाटत होती बॅलेन्सिंग मूर्तीच आहे. अजून तयार पण नाही झाले, पण तशी वाटत होती. तर आता आपण बघू वाट अरुंदाच्या वर्कशॉपमधून कधी आगमन आहे पहिला. तर चला, आजची व्हिडिओ आपण इथंच थांबवू आणि आता आपण जाऊ घरी, कारण आपल्याला आता झालं आहे टाईम 6 वाजलेत. कामावरून तसं आलं होतं म्हणून. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब पण नक्कीच करा, कारण 10,000 सबस्क्राईब आता पूर्ण होणार आहेत म्हणून. 3 वर्ष झाली, 3 वर्ष. 10,000 सबस्क्राईब पूर्ण करून टाका. भेटू आपण अशाच नवीन अपडेटमध्ये. आता आगमन पण आहेत, पाठपूजन पण आहेत, लाईव्ह पण जाणार आहे. रविवारचं आगमन आपण लाईव्ह जाणार आहे, तर बेल आयकनला क्लिक करून ठेवा. लाईव्हची लिंक तुम्हाला नोटिफिकेशन येईलच तशी. तर चला, आपण व्हिडिओ इथेच थांबू. बाय.